तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक वयस्कर आजोबांचा जे की रिक्षा चालवतात पुण्यामध्ये त्यांचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो. तर त्यांना म्हटलं होतं मी की व्हिडिओमध्ये या, पण ते म्हटले नको, कारण की माझा मुलगा वगैरे पाहिल म्हणून. तर ते काही व्हिडिओमध्ये आले नाही मित्रांनो. तर त्यांनी आपल्याला त्यांची कहाणी सांगितली मित्रांनो, थोडीशी मी सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. तर विषय असा होता मित्रांनो, त्यांचं लग्न झालं त्यावेळेस त्यांनी नवीनच रिक्षा घेतली होती. तर बायकोच्या अपेक्षा असतात काहीतरी आपलं घर असावं, काहीतरी आपली कुठतरी जागा असावी, काहीतरी असावं म्हणून त्यांनी त्या उद्देशाने ते काम करत होते. तर ते म्हटले की काम करत असताना मला खूप अडचणी आल्या, बायको त्रास द्यायची, परत मुलगा एक झाला, एक मुलगी झाली, मला छोटी मुलगी होती, मोठा मुलगा आहे. तर जास्त डिफरन्स नाही, मला 1-1 वर्षाचा डिफरन्स होता त्यांचा. तर म्हटलं दोघांनाही चांगलं शिक्षण मिळावं म्हणून मी गाव सोडून पुण्यामध्ये राहायला आलो. तर चांगलं शिक्षित व्हावं त्यांनी, काहीतरी करावं म्हणून माझ्यासारखं त्यांनी बेरोजगार राहू नये म्हणून त्यांनी काम करावं, काहीतरी चांगल्या कंपनीत लावावं वगैरे असे सांगत होते मला. तर बराच वेळ झाला मित्रांनो, ते माझ्यासोबत गप्पा मारत असताना अधूनमधून ते रडत पण होते. पण मला व्हिडिओ त्यांचा घेऊ वाटत होता, कारण की सगळ्या रिक्षावाल्यांपर्यंत ही रियालिटी पोहोचली पाहिजे असं मला वाटतं. कारण की त्यांच्याकडे पाहून जर प्रत्येक जण पाहिला असता कोणी पण रिक्षावाल्यांनी, तर तो 100% रडला असता. तर ते मला सांगत होते मित्रांनो, बायकोनी पण जास्त त्रास दिला, कारण की माझं काम जास्त व्यवस्थित होत नव्हतं. तुम्हाला माहिती, कधी रिक्षा धंदा दिवाळी असते, कधी दसरा असतो, कारण की कधी 2,000 होतात. आता परिस्थिती आहे, तर त्या काळात म्हटले माझा बिझनेस धंदा 500 रुपये सुद्धा होत नव्हता त्यावेळेस. 400-300 रुपये धंदा व्हायचा, त्यात मी घर चालवायचं, रूम भाडं भरायचं, पूर्ण घरचं मुलांचं शिक्षण वगैरे सगळं करावं लागायचं. बायको पण त्रास द्यायची, तुम्ही काहीच करत नाही, तुम्ही काही घेतच नाहीत. म्हणजे आजकाल बायांना सगळं सुख सुविधा पाहिजेत, त्यावेळेस त्यांना चांगलं नाही, तर त्यांच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तो रिकाम टेकडा नवरा असं झालं. तर असं भरपूर भरपूर जणांच्या कहाण्या आहेत अजून पण मी त्या आजोबांची कहाणी आवर्जून सांगत आहे तुम्हाला. तर त्यांनी मला सांगितलं की मुलीचं लग्न करून दिलं, म्हटले घर काय घेणं झालं नाही, कारण की मुलीचं लग्न, परत मुलाचं शिक्षणाचं चालू होतं म्हटलं, तो इंजिनियर केला म्हटलं त्यांना. म्हणलं अरे वा, इंजिनियर केला म्हटलं, म्हणलं तुम्हाला नंतर चुकात ठेवलं असेल. कशाचं काय म्हणला, माझी बायको वारली म्हणला मध्यंतरी, आजाराने वारली, काही कारणास्तव वारली, त्यांची मिसेस वारली आणि मुलगा राहिला. म्हणजे मुलाचं लग्न मी स्वतः करून दिले, त्यावेळेस माझी मिसेस सुद्धा नव्हती म्हटली. म्हणजे एवढी परिस्थिती, बेकार परिस्थितीतून त्यांनी लग्न, एक साधारण लग्न केलं म्हटले, कारण की माझ्या मुलाने केला प्रेम विवाह म्हटले. ते कुठल्या तरी कंपनीत जॉबला होता, तर जॉबला तिथलीच एक मुलगी पसंत केली म्हटलं त्यांनी, आणि त्या दोघांचा प्रेम विवाह झाला म्हटला. तर म्हटलं इथपर्यंत ठीक आहे म्हटलं, मग आता तुमचा मुलगा तरी कमीत कमी तुम्हाला सांभाळत असेल. तर ते म्हटले मुलगा कशाचा सांभाळतोय, जसं लग्न झालं, जशी बायको आणि ती कंपनीमध्ये जॉबला होते कुठेतरी, त्या त्या कंपनीतून त्यांनी प्लॉट घेतला, लोन केलं आणि तो तिकडच राहत आहे म्हटला. मी सेपरेट रूम करून माझं मी पुण्यात राहत आहे म्हटले. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती रिक्षावाल्याची झाली मित्रांनो. म्हणजे विचार करा, त्यांनी जर मुलाचं शिक्षण केलं नसतं, मुलाला म्हटलं असे नाही तू पण रिक्षाच चालव, तू असंच कर तसंच कर, तो जर विचार केला असता त्यांनी, तर मुलगा कधी शिकला असता का? कधीच नाही, कधीच शिकला नसता मित्रांनो. तर बराच वेळ ते असे रडून सांगत होते एकदम. मी बराच वेळ ऐकलं ते म्हणले मी तुझे व्हिडिओ पाहतो म्हणून हे तुला सांगत आहे, कारण की तुझ्याकडून बऱ्याच जणांना हे पोहोचावं म्हणून मी तुला सांगत आहे मित्रांनो. तर बराच वेळ त्यांनी माझ्यासोबत गप्पा मारल्या. तो मुलगा, सुनाने जसं लग्न झालं तशी सून घेऊन गेली म्हणले मुलाला. म्हणजे मुलं पण फक्त बायकोचं ऐकून खुद्द आपल्या सासऱ्याला आणि त्या मुलाच्या वडिलाला सोडून गेले मित्रांनो. तर त्या मुलाला थोडी अशी लाज वाटली नाही का, थोडी सुद्धा? एवढं प्रेम आंधळ झालं होतं की त्याचं, की त्यांनी लहानपणीपासून एवढं कष्ट केले, रातचा दिवस, दिवसाची रात्र केली मित्रांनो, त्यांनी कष्ट केलं. त्यांना चालता येत नव्हतं आणि ह्या वयात ते गाडी चालवत आहेत, कारण की त्यांना खाणं पिणं, त्यांचं ज्या गरजा आहेत ते त्यांना भागवता यावं म्हणून ते एवढं कष्ट करत आहेत मित्रांनो. किती वाईट परिस्थिती झाली त्या रिक्षावाल्यांची. तर
परत त्यांनी सांगितलं माझं जेवणाचं. मी म्हटलं जेवणाचं कसं करताय तुम्ही मग? ते म्हणले मी संध्याकाळी जेवण आणि सकाळचं जेवण मी मेसवर जाऊन करतो. ते घरगुती पद्धतीचं जेवण देतात म्हणजे मला कधी उशीर झाला संध्याकाळी जाण्यासाठी तर ते घरी पण आणून देतात म्हणजे माझी चांगली सेवा करतात म्हणजे असं नाहीये. तर म्हटलं ठीक आहे, अजून पण काही चांगली माणसं आहेत, कलियुग आहे पण अजून तरी कमीत कमी 10% का होईना लोक अजून चांगले आहेत. तर अशी परिस्थिती एका रिक्षावाले बाबांची झाली मित्रांनो. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, जर त्यांनी स्वतःसाठी ऐश केली असती, जर बायकोचं त्यांनी स्वतः ऐकलं नसतं की मुलांना नकोच, आपण वाईट परिस्थितीने मुलगा जर शिक्षित झाला, काहीतरी तो शिकला, काहीतरी झाला तर चांगलं होईल. पण बायकोचं ऐकून त्यांनी तसं केलं आणि बायको पण गेली मित्रांनो. झालं, कुठलंच समाधान नाही त्यांना भेटलं. आजकाल एवढे माणसं निर्लज्ज झालेत की त्यांना सांगणं सुद्धा खूप मुश्किल आहे. एखाद्याने जर समजून सांगितलं तर त्यांना वाटतं हा काहीतरी वाईटच सांगत आहे, किंवा एखाद्या मग त्यांना गोड बोलणारी माणसं लागतात, म्हणजे गोड बोलून मारणारी माणसं असंच म्हणावं लागेल. कारण की भरपूर असे लोक झालेले आहेत आजकाल. खूप वाईट परिस्थिती आहे. आणि रिक्षावाल्यांची कहाणी मित्रांनो अशी होती की प्रत्येक जण जर समोर जर असता त्यांच्या तर 100% रडला असता मित्रांनो. तर माझे पण खूप डोळ्यात पाणी येत होतं त्यांच्याशी, त्यांच्या भावना ऐकून. तर मित्रांनो, काहीतरी सेव्हिंग करत जा साईडला, जेणेकरून आपल्यावर पण ही वेळ जर आली तर परिस्थिती समोर आपल्याला नमता नाही आलं पाहिजे, आपल्याला काहीतरी करून दाखवता आलं पाहिजे मित्रांनो. तर त्यांनी सर्व खर्च वगैरे केला मुलाला. तर मुलीचं लग्न झाल्यावर कसं असतं मित्रांनो की त्यांचे सासरवाडीचे, त्यांचे जे असतात नवरा असो, त्यांचे सासरे असतात, त्यांच्या काही जिम्मेदारी असतात मित्रांनो. त्याच्यामुळं मी त्यांना विचारलं तरी मुलगी कुठं असते, ते म्हणजे मुलगी इथं नसते, मुलगी असते नागपूरला. नागपूर कुठं, पुणे कुठं, कसं येणार जाणार, तिथं काय करणार, म्हणजे मुलीच्या घरचं आपल्याला ओझं व्हायचं नाही. आपण स्वतः आपल्या कष्टाने करून जे 2-4 पैसे मागे राहतील ते म्हातारपणी ज्यावेळेस तो आपल्याला चालता येणार नाही. तर त्यांनी मला सांगितलं की आता वय ज्यावेळेस माझी खरीच परिस्थिती बिकट होईल त्यावेळेस मी वृद्धाश्रमात जाणार आहे मित्रांनो. तर वृद्धाश्रम तुझ्या सांगितलं त्यांनी. मांजरीचं मित्रांनो बऱ्याच जणांना माहित असेल की मांजरीचं कोणाचं वृद्धाश्रम आहे. तर सर्वांच्या माई म्हणतात त्यांना. ओळखलं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो. तर अरे अशी परिस्थिती आहे. बऱ्याच रिक्षावाल्यांची अशी परिस्थिती झालेली आहे. तर मित्रांनो एवढंच म्हणणं आहे की व्यवस्थित करा, व्यवस्थित करत चला, मुलांना चांगले संस्कार द्या, चांगलं शिक्षण द्या, पण त्याबरोबरच चांगले संस्कार पण घडवा, जेणेकरून हे टाळता नाही आलं पाहिजे तुम्हाला. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून सांगा, आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो. धन्यवाद.